यूज डीप कॉन्फिडेंट. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. व्यवस्थापक नमस्कार, महेश मोरे. काय नाव आपलं? राहुल बोरसे. राहुल बोरसे. राहुल बोरसे. बोरसे साहेब, 5 दिवस झाले पाणी नाहीये. हो नाही, कुठे नाही, कुठे ठाण्याला नाही पाणी. एसटी स्टँडला तुमच्या, तुम्ही कुठचे आहात व्यवस्थापक? एसटी स्टँडचे पुढच्या सोबतचे. मग पाणी तिथंच नाही ना? नाही, मला असं वाटलं प्यायचं पाण्याची गोष्ट नाही, पियायचं पण पाणी आहे का? प्यायचं आहे, वरती रेस्टोरंटला पाणी नाही. पियायचं पाणी कुठे आहे? तिथं आहे ना रेस्टोरंट. चला दाखवा. चला दाखव. नसेल तर आहे सर. तुमच्या फोननी सरनाईक साहेबांना फोन करायचा. बरं. हा, दाखवतो ना तुम्हाला. मी सगळी रेकॉर्डिंग, आम्ही आता अख्खं पूर्ण खोपट फिरून आलोय. म्हणजे पुढचा एसटी स्टँड, पाणी एक थेंब नाहीये. सुलभ शौचालयात फक्त पाणी आहे. तसं नाहीये. आपली जी ठीक आहे, चला. बरं ठीक आहे. नाही, चला, जर तुम्ही बोलताय एवढं तर चला. पाण्याची टाकीचा मोटर खराब झाली. मग ती कोण रिपेअर करणार? मी. चालू आहे ना काम. आहे कधी? 5 दिवस झाले. नाही, 5 दिवस झाले. मग? 3 दिवस झाले मोटर खाली करताय. ठीक आहे, ते सरनाईक साहेबांना सांगा तुम्ही की 3 दिवस झाले, 5 दिवस मोटर रिपेअर होत नाही. एक स्पेअर मोटर आपल्याला मागवता नाही आली. तुम्ही चला ना, मला दाखवा पाहिजे पाणी कुठे चालू आहे. चला, कारण मग माझ्या डोळ्याखालून कुठून गेलं ते मला बघू दे ना. चला. चालू आहे आणि ती पाण्याची टाकी पूर्ण खाली केल्याशिवाय हो, स्पीडोमीटर चालू आहे का? बंद. व्यवस्थापक, स्पीडोमीटर बंद. स्टेपनी नाही. बरं ठीक आहे, आपली दाखवा. चला या. मला पण 72,000 रुपये हा, जा. सरनाईक साहेबांना सांगा 72,000 आला म्हणून. या माठाची व्यवस्था केलेली आहे. भरपूर पाणी येतं. हे परिवहन मंत्री सरनाईक साहेब, बोरसे साहेबांनी तुमच्या व्यवस्थापक आहेत, पाण्याची व्यवस्था केलेली आहे. भरून वाहतंय नुसतं माठ. या. कूलरला हे आमच्या सरनाईक साहेबांनी बसवलेलं आहे. बरोबर. जनतेच्या सेवेसाठी एक्वागार्ड, ही एक्वागार्डची वायर कमीत कमी, नाही ऐका माझं ऐका, कमीत कमी किती महिने झाले असतील याची परिस्थिती बघून हे बंद आहे. काम केलंय. अच्छा, आज किती दिवस झाले? 5 दिवस. तेव्हापासून बंद आहे. आपण काम केलं त्याच्या सर्व आहे. सरनाईक सर, तुमच्या माहितीसाठी दाखवतो. वरती धूळ दाखवा. वरती धूळ दाखवा. ही 5 दिवसाची आहे सर. आपण पण याच जागेतून आलेलो आहोत. तुम्ही काय, मी काय. ही 5 दिवसाची धूळ आहे. हे 5 दिवसापासून बंद आहे. ह्याची हे तुम्ही ओपनिंग याचं केलं होतं, त्याच्यावरचं कव्हर बिवर कुठे आहे? साहेब, बोरसे साहेब आहेत व्यवस्थापक. याच्याबद्दल आपण पर्सनली बोलू. या. पाणी आले तुम्हाला सांगतो ना, पाणी येत नाही. नाही, पाणी येत नाहीये. मी पण उत्तर देत आहे की साहेब बघताय म्हणून तुम्ही विचार करून द्या. साहेब कसा माणूस आहे तुम्हाला चांगलं माहिती आहे. पाणी मी सांगतो तुम्हाला. मग ह्या 200-500 किलोमीटर जाणाऱ्या लोकांनी करायचं काय ते तर सांगा. पर्यायी काय आहे? तुम्हाला मोठा 5 दिवस पर्यायी काय आहे? आपण जी व्यवस्था करतोय ना, आता जाऊ ना. आता बघा चला. हाऊसकीपिंग वाले आहेत का आपल्याकडे? हा, बिलं लावत असू ना आपण त्यांची.
हे पुढचा पावसाळा आला, हे पावसाळा पुढचा आलाय. एसीचं पाणी कळालंय कुठे गेला तो आपला गोष्टी कोण आहेत गायकवाड साहेब? इथले विचार येते अच्छा, इंचार्ज साहेब या. हे पाऊस आलेला का रात्री? मग तिचं पाणी तिथं. मग कोण हे करेल? साहेब येऊन करेल. सरनाईक साहेब करतील तर तसं सांगा. मी साहेबांना सांगतो, साहेब तुमची वाट बघतायत. नाही ते क्लिअर होतं परंतु घडतंय म्हणून परत सांगतो. हे फक्त इथं नाहीये, मी 3ऱ्या माळ्यापर्यंत जाऊन आलोय. सगळीकडे प्रकार आहे हा. नाही नाही ते साफ करायला लावलं आपण परंतु ते पाणी घडतं. व्यवस्थापक साहेबांनी पाणीची व्यवस्था केलेली आपण बघितली. टॉयलेट तुम्ही बघितले, एक्वागार्ड तुम्ही बघितला साहेब, एसी तुम्ही लावलेले बघितले. आता याच्यानंतर गायकवाड साहेब आणि बोरसे साहेब यांचा मेमो कधी काढायचा ते बघा. एकाही गाडीचा स्पीडोमीटर चालू नाहीये. आपण सांगा ना साहेब, ऐकतोय ना. मी करतोय माझ्या अरे तुम्ही सांगा त्यांना काय आहे. पर्यायी मोटरची व्यवस्था करतो. तुम्ही आता एक स्टेशन आलेले आहे हा त्यामुळे आपण या इथं सकाळपासून पाण्याचं पाणी खाली करतोय. हा पाणी खाली झाल्यावरती टाकी खाली झाल्यावरती त्याच्यामध्ये आपल्याला उचलून त्या मोटरीचं काय काम होतं बघावं लागेल. सकाळपासून आपण इथं होतो. दोन मोठी लावल्या मोटरने पण पाणी काढतोय किंवा मोठ्या मोटरने पण पाणी काढतोय. कोण आहे? प्लंबर कोण आहे? खाली होईल खाली काढतोय आता पाणी खाली झालं. किती दिवस झाले? आपण त्याचं काढतो. 4 दिवस काय हो? 4 दिवस काय करतो? काय होतो खराब आला मग काल काय केलं? त्यानंतर मोटर पाईपलाईन घेतली. तुम्ही आता उतरलेला. मोठीवरती केली सप्लाय आपली मोठी काढायची. आता काही काढण्यासाठी आपण अहो पाणी 4 दिवस लागतात का? आणि काढल्यापासून करायला लागतं. आता पाणी साहेब यांना काल बोलवलं, तुम्ही पहिल्याच दिवशी का नाही बोलवलं? वर्षा मालिकाने येऊन गेले त्यांनी चेक केलं. आता तो मोटर साहेब तुम्ही ना चालक मालक आणि त्या ह्या प्रवाशांना ना कुत्र्या मांजरांपेक्षा खालच्या जातीचे समजता हो. समजतं का? हे स्वतःच्या घरचं असतं ना, हे आमच्या बँकेचं असतं. कर्मचाऱ्यांना विचारा. आम्ही सकाळी जे बघा हे पण आहे तिथे फोटो अहो आज तुम्ही चालू केलं असाल. नाही असं 3 दिवसापासून काम चाललं आहे. कोण तो स्वतः बोलतोय की मी काल आलोय. तो काल आला त्याचा वर्षापाला परवा आला. अहो वर्षाकडे आले पण रिपेअर झालं का? बरं ठीक आहे, रिपेअर नाही झालं. पर्यायी व्यवस्था काय केली तुम्ही त्यांची? हे मरू दे. पर्यायी व्यवस्था आता एखादी बस जर कधी कॅन्सल झाली, आपण पर्यायी व्यवस्था देतो की नाही? यांची व्यवस्था काय केली? आज ते 500-600 किलोमीटर जातात. कुठं गेलेली आहे? कोणाला केलेली आहे? वाल्याकडचं जे पाणी अहो सुलभवाल्याला विचारलं म्हणून ते स्वतःच्या खिशातनं पैसे टाकणार त्यांना वापरायला लावलं नाही टाकतात नाही. नाही. काय पैसे घेतात त्यांच्याकडनं? विचारा त्यांना. सकाळी आम्ही सकाळी बरोबर साहेब सरनाईक साहेब, माझी आग्रहाची विनंती आहे, गायकवाड साहेब आणि बोरसे साहेब यांचा मेमो तुम्ही काढलात तर बरं होईल. मी तुम्हाला रिपोर्ट दिलेला आहे. आपल्या प्रभागातील तुमच्या स्वतःच्या जिथे राहत आहात तिथल्या खोपट एसटी स्टँडची ही दुर्दशा आहे. इथल्या कर्मचाऱ्यांची, इथल्या प्रवाशांची ही दुर्दशा आहे. मोठ्या आलिशानात आपण हे उद्घाटन केलं होतं. तुमच्या आशीर्वादाने लोकांना चांगल्या सुखसुविधा भेटलेल्या, पण इथलं व्यवस्थापक बरोबर नाहीये. माझी मनापासून इच्छा आहे की यांचा मेमो तुम्ही काढून मीडियाच्या माध्यमातून लोकांना याचं उत्तर देण्यात यावं. आता आपण तिथे फक्त गाड्यांचे स्पेअर पार्ट चेक करा. आरटीओ आले का? या आरटीओ इथे राऊंड अपला आलेत. आता आरटीओ वाल्यांना विचारतो, फिटनेस सर्टिफिकेट आहे का गाड्यांचं? या व्यवस्थापक या. आरटीओ नमस्कार साहेब. नमस्कार, मी महेश मोरे. आपण तिथे राऊंड अपला आले. नाही मीडिया चालू आहे, ऑनलाईन आहे. सरनाईक साहेब बघतायत. मला तुम्ही सांगा, राऊंड अपला आलोय आपण, काय होती आलं? मी काय आम्ही मुंबईहून आलो. शेड्यूल सगळे मुंबईचे आहेत ना, आम्ही त्याची माहिती तयार करतो. टाइम टेबल करतो, डिवाइस करतो. कारण आता मला तुमच्याबद्दल सुरू होणार आहेत ना, जो वाढतो लोड आहे ना. अच्छा, माझी म्हणजे मला तुमच्याबद्दल एवढं माहिती नाही या आरटीओबद्दल. आपण फिटनेस सर्टिफिकेट आपण चेक करू शकता का? गाडीचं फिटनेस सर्टिफिकेट आरटीओ चेक करा. बरोबर. आता ह्यांच्या गाड्यांचे स्पीडोमीटर एकाच्याही चालू नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. मला परिवहन मंत्र्यांनाही सांगायचं. तर आपण एक गाडी चेक करू शकता का? नाही इथे नाही, त्याला 250 मीटरचा ट्रॅक आणि आरटीओ ऑफिस. अच्छा, यांच्या गाडीत स्टेपनी आहे हे चेक करू शकता का? सगळं फिटनेसचं जे काही आहे ना ते भरल्यानंतर आरटीओ ऑफिस. इथे तुम्ही नाही बघू शकत आता. आता आम्ही दुसऱ्या कामाला आलो. 2 मिनिटासाठी एका गाडीचं तरी बघू शकता की नाही? आम्ही आता दुसऱ्या कामाला. अच्छा ठीक आहे साहेब. परिवहन मंत्री हे नाही बघू शकत, पण आपण बघू. आपण विचारू ड्रायव्हरांना. या
तुमच्या आपली तुमची आता तुमची गाडी कुठची आहे याच्यातली ही आहे का? ह्याच्यातल्या कुठच्या आहेत आपल्या? या आपल्या घेतल्या ती कोणाची आहे? कोण आहे तुमचं? या विचार देतो या. गाडी कुठे चालली? मेंटेनन्स करून तिथं गाडी लागेल त्यानुसार आपण नियोजन करू. लागेल तिथे जाणार. अच्छा चटणी दाखवा. आता इथे सगळं मेंटेनन्स वाल्याच आहेत ना. आता बाहेर जाणारी गाडीच नाही. आता कामं नाही तुम्ही मला रनिंगची गाडी दाखवा नाही. आली का? हो आलेलं आहे. ठीक आहे. इथं कोण टाकायचं? किलोमीटर चालू आहे का बघा. चालू आहे स्पीडोमीटर. हा बंद आहे. आली कुठून? उद्याला स्टेपनी आहे का गाडी? नाही. स्पीडोमीटर चालू आहे का? स्पीडोमीटर पण चालू नाही, स्टेपनी पण नाही. असं तुम्ही बघा, यांचं पण बघा चालू आहे. चालू आहे गाडी चालू आहे. गाडी चालू होत नाही. आता मला सांगा सरनाईक साहेब नमस्कार. ही परिस्थिती आहे आपल्या परिवहन सेवेची. मला आपल्याला विनंती आहे कळकळीची. 60,99,000 रुपये दंड लावला. एकाही गाडीचा स्पीडोमीटर चालू नाहीये. अंदाजाने लोक चालवणार का हायवेला गाड्या? 80च्या वर कधी 81 होतो ना कळत नाही. 81 झाल्यावरती लगेच फोटो खेचला जातो. हे ड्रायव्हर लोक कुठून पैसे भरणार? मला विनंती आहे साहेब की त्यांचा दंड जो लागलेला आहे त्यांचा पगार परत द्यावा आणि व्यवस्थापक आणि जे निरीक्षक आहेत त्यांच्या पगारातून आणि त्यांच्या फंडामधून ते सगळे पैसे घ्यावे. यांचं काम आहे हे सगळं करून द्यायचं. ड्रायव्हर आज 12 तास 15 तास ड्युटी करून इथं येणार. तिथं संडासला जागा नाही, झोपायला पाण्यामध्ये झोपायला लागते. ते करणार की हे करत बसणार इथे? रस्त्यात पंक्चर झाली गाडी, त्यांचे वाउचर साईन होत नाहीत. 200-250 रुपये खर्च केल्यानंतर ते वाउचर निघत नाहीत. साहेब मला विनंती आहे यांच्या मेमोमध्ये यांचा फंड बिंड जो काय असेल त्याच्यातनं ते 60 लाख काय आहेत ते मायनस करावं. यांना मेमो देऊन टाकावं सरळ. यांना इथे राहण्याची लायकी नाही यांची. मला आपल्याला नम्र विनंती आहे आणि मी रिपोर्ट पाठवतोय तुमच्या ऑफिसला. ज्यांच्यावर गायकवाड कोण होते आपले बघा नाव काय? विक्रम गायकवाड आणि बोरसे साहेब दोघांवरती कडक कारवाई करून टाका. धन्यवाद. स्टेपनी गाडी टायर एक्स्ट्रा टायर आहे का स्पेअर टायर? आता एवढी घाटातनं जाणार आहे तिला स्पेअर टायर आहे की नाहीये? बरं जॅक पाना दाखवा. तो टायर चढवायला आपल्याला जॅक तर पाहिजे. जॅक तर दाखवा. अच्छा ठीक आहे नाहीये. स्पीडोमीटर आहे का चालू? गाडीचा स्पीडोमीटर चालू आहे. बरं बघा चढा वरती चढा बघा मला चेक करू दे. ते काय होतं उगाच साहेबांचं नाव खराब होतं. आमच्या साहेबांचं नाव खराब होतं. तुमच्या पगारातनं दंड कापला जातो. 60 लाख रुपये दंड लावलेला आहे. नाही ते दिसायला आहे. चालू आहे का पण? ही गाडी आता आणली कोणी? आणली कोणी? आहेत का ड्रायव्हर इथे? हा या आपण त्या ड्रायव्हरांना विचारू या.